थंडीचं वातावरण म्हणा, संध्याकाळच्या वेळेस ना जेवण वगैरे जात नाही, संध्याकाळच्या वेळेस पाहिजे मस्त असा गरमागरम वाफाळलेला सूप प्लस त्याच्यासोबत काहीतरी कुरकुरीत असं खायला. तर आज आपण करणार आहोत मस्त असे कॉर्न भजे, लेमन आणि कोरिएंडरचा सूप जो एकदम माइल्ड आणि एकदम मस्त असा लागणार आहे आणि एकदम सिंपल आणि झटपट बनणार आहे. कॉर्न भजी जी आहेत ना मी ती थोडी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे, पण एकदम कुरकुरीत आणि क्रंची अशी झालेली आहे. तर चला आपण साहित्य बघूया. इथे मी कांदा घेतलेला आहे जो आपण दोन्हीसाठी यूज करणार आहोत. गाजर घेतला आहे, आलं लसूण घेतली आहे, कॉर्न घेतली आहे, फरसबी घेतली आहे, लिंबाचा रस, कोथिंबीर, कॉर्नस्टार्च घेतलेला आहे आणि थोडेसे ना आपल्या ज्या कोथिंबीर असते ना आपली त्याच्या ज्या काड्या असतात छोट्याशा त्या थोड्याशा धुवून घेतल्या आहेत स्वच्छ आणि त्या बारीक कापून घेतलेल्या आहे. इथे मी आलं आणि लसूण जे आहे ते ठेचून घेते. आता जर तुम्ही लसूण खात नसाल तर तुम्ही लसूण आणि कांदा दोन्ही अवॉइड केलं तरीही चालेल. तर आता आपण इथे काय करायचं आहे ना, थोडंसं तेल घेतलं आहे मी 1 चमचा. तेल फार नाही घ्यायचं आहे, फक्त आपल्याला हे आलं लसूण आणि भाज्या थोड्याशा सॉटे करता येईल एवढंच तेल घ्यायचं. त्यामुळे तेल एकदम कमी घेतलेलं आहे, छोट्या चमच्याने 1 चमचा. आलं लसूण परतवून घ्यायचं. ज्या आपण कोथिंबीरीच्या काड्या घेतल्या होत्या त्यासुद्धा घालून परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये कांदा घालायचा आहे. जसं की मी सांगितलं कांदा एकदम थोडासा घातला आहे, तुम्ही नाही घातला तरीही चालणार आहे, सूपची टेस्ट बदलणार नाही, त्यांनी टेस्ट सेमच असणार आहे. कांदा परतवून झाला थोडासा की घालायचं आहे गाजर, फरसबी आणि मका किंवा कॉर्न म्हणतो आपण ते. आता हे स्वीट कॉर्न आहे, मी आधी बॉईल केलेलं नाही आहे आणि आपण तसंही हे पाण्यामध्ये उकळणार आहोत, त्यामुळे मी कच्चे कॉर्न घातलेले आहे. आता हे परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे 2 ग्लास पाणी. आता तुम्हाला सूप किती लोकांसाठी बनवायचं आहे त्या अंदाजाने तुम्ही याच्यात पाणी घालणार आहात. जास्त पाणी पण घालायचं नाही आहे आपल्याला या भाज्या शिजवून घ्यायच्यात. शिजवायच्या इन द सेन्स पूर्ण अशा शिजवायच्या नाही आहे, त्याचा हलकासा क्रंचीनेस ठेवायचा आहे आपल्याला. जसं की मी ते 2 ग्लास पाणी घेतलं, 2 ग्लासच्या थोडंसं पाणी आपण कमी करून घेणार आहोत, त्यांनी आपल्या भाज्या पण छान शिजतील आहेत. आता याच्यात मी मिरेपूड घातलं आहे आणि मीठ घातलं आहे. आता ह्याला आपल्याला उकळून घ्यायचं आहे. हे बघा किती छान उकळलं गेलं आहे आपला सूप आणि तुम्ही बघू शकता हा थोडासा अर्धा पण झालेला आहे. आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत कॉर्नफ्लॉवरची स्लरी. मी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं, त्याच्यामध्ये पाणी घातलं आहे आणि ते याच्यात घालायचं आहे. थोड्या थोड्या बॅचमध्ये मी घालून ह्याला फिरवून घेणार आहे, एकसाथ सगळं ओतणार नाही आहे आणि ह्याला फिरवून घ्यायचं. ह्याची कन्सिस्टन्सी आपल्याला खूप घट्ट नाही करायची आहे, मंचाऊ सूपसारखी, तर थोडीशी पातळच ठेवायची आहे. आता जेव्हा आपलं सूप तयार होऊन जाईल तेव्हा घालायचं आहे आपल्याला लिंबाचा रस. मी लिंबाचा रस 2 चमचे घेतलेला आहे. आंबट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेवटमध्ये घालायची आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर घातल्यानंतर ह्याला बंद करायचं आहे आणि इथे आपला हा सूप बनून तयार झालेला आहे. आता आपण कॉर्न भजीची तयारी सुरू करूया. सूपला साईडला ठेवूया. तर आता ना इथे मी घेतला आहे हा मका. आता ह्याच्यानं आपल्याला कॉर्न कर्नल्स जे असतात ते काढून घ्यायचे आहेत. तर करायचं काय आहे ना, तुम्ही हाताने काढू शकता, पण हे इतकं कोवळा होता ना की हाताने हे इझिली निघत नव्हतं, म्हणून मी ह्याला चाकूने काढते. आता ह्याचे जे दाणे आहेत हे दाणेदार दिसायला म्हणून काय करायचं ना, चाकू जो आहे तो थोडा आतल्या साईडने घालायचा आणि ह्याला खाली कट मारायचा, जेणेकरून ह्याच्या ज्या बिया आहेत किंवा जे कॉर्नचे दाणे आहेत ना त्याला धक्का लागणार नाही आणि ते अखंड दिसतील आहेत. तेवढं प्रिकॉशन घेऊन आपण हे काढून घेणार आहोत. आता बघा मी हे काढलं आहे. दाणे बघा अगदी दाणेदार दिसतात आहे, पूर्ण त्याचा असा कुचकारा झालेला नाही आहे. ते बघा छान असे दाणेदार झाले. असं तुम्ही हे काढलं तर छान दाणेदार दिसतात. नाही तर मग काय होतं ना, आपण जेव्हा त्याला चाकूने कापतो ना तेव्हा त्याचा असा किस होऊन जातो. तर तसा नको व्हायला म्हणून ही एक स्टेप फॉलो करायची आपल्याला, की दाणे काढताना ना चाकू दाण्यांच्या थोडंसं आतल्या बाजूने टाकायचा आणि काढायचा. आता बघा आपले हे दाणेसुद्धा आपण हाताने वेगवेगळे करून घेतले. आता ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण जो आपण ठेचून घेतला तर तो घालायचा आहे, कांदा आहे आणि एकदम थोडीशी फरसबी उरली तर ती पण मी त्यात घालून दिली. हिरवी मिरची घालायची आहे, 1 कोथिंबीर घातली आहे थोडीशी, चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण याच्यामध्ये. आता कसं असतं ना, हे ज्या कॉर्नचे जे भजी आहेत हे 2 प्रकारे बनतात. एक तर तुम्ही काय करता ना, ह्याला अर्धा किंवा अर्ध्याला जास्त मिक्सरमध्ये फिरवून घेता, त्याची पेस्ट करून मग त्याचे भजे करता, पण आपण तसं करणार नाही आहोत. इथे काही बेसिकचे मसाले घातले आहेत मी, जसं की धने जिरे पूड आहे, लाल तिखट आहे. आता भजी आणि पकोड्यांमध्ये मी हळद घालत नसते, तुम्हाला घालायची असेल तुम्ही घालू शकता, पण त्याचा रंग चेंज होतो भज्यांचा, म्हणून मी हळद घालत नाही. हे सगळं घालून ना आपण ह्याला हाताने कुचकरून मिक्स करायचं आहे.
जेणेकरून कॉर्न आणि कांदा दोघंही आपलं पाणी रिलीज करतील आहे, जेणेकरून ह्या भज्यांना एक ओलावा येईल आहे पकोड्यांना, आणि मग आपण जे बाइंडिंग लावू त्यांनी याला छान असा एक पकोड्याचा शेप येईल आहे. कारण हे दाणे घेतले आपण ह्याच्यात पेस्ट करून घेतली नाही आहे, त्यामुळे ह्याला बाइंडिंग जे येणार आहे ते याच्या पाण्यानेच येणार आहे. आता जसं मी सांगितलं, कांदा आणि लसूण दोन्हीही नाही घातलं तरी चालतं. कॉर्न जो आहे, स्वीट कॉर्न घेतलेला आहे आपण, त्याला तसंही पाणी सुटणार आहे. थोडा वेळ तुम्ही ठेवून द्यायचं ह्याला, एक 10-15-20 मिनटं, त्याचं पाणी सुटेल आणि त्याच्या पाण्यामध्ये मावेल ना तेवढंच आपण याच्यामध्ये बेसन आणि कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत. आता मी बेसन जे आहे ते कमी घेतलं आहे, फक्त 2-2.5 चमचे घेतलं आहे, आणि बाकी जे घेतलं आहे ते कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. त्याची काय होतं ना, ह्याला छान असं एक कुरकुरीतपणा पण येतो आणि छान एक बाइंडिंग पण होऊन जाते. आता बघा, ह्याला हाताने ना असं कुचकरून मिक्स करायचं, जेणेकरून ना हे छान बाइंड होईल आहे. हे बघा, असं पकोड्याचा शेप आला, याला बाइंड झालं, सगळे दाणे एकत्र बाइंड झाले. आता जर तुम्ही कांदा नाही घातला ना तरी पण हा स्वीट कॉर्न असल्यामुळे ह्याला पाणी सुटेल, तर तुम्ही थोड्या वेळेला साईडला ठेवून द्या, मीठ वगैरे घालून हाताने छान कुचकरून घ्यायचं, तर याला छान पाणी सुटतं. आता ह्याच्यात अजून एक प्रिकॉशन अशी घ्यायची आहे की जेव्हा तुम्ही याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि बेसनाचं पीठ मिक्स कराल, मिक्स केल्यानंतर ह्याला लगेच तळायचं आहे, नाही तर त्याला अजून पाणी सुटेल, मग त्यात अजून तुम्हाला पीठ ॲड करावं लागेल आणि मग जी मक्याची चव असते ती सगळी चालली जाईल आणि नुसतं तो कॉर्नफ्लॉवर आणि बेसनाची चव जास्त लागेल. त्यामुळे ह्याला करायचं असं आहे की जेव्हा एक तर तुम्ही पहिले याला मीठ लावून ह्याचं सगळं पाणी काढून घ्या आणि नंतर त्यात पीठ टाकून लगेच तळायला घ्या. आधी पीठ टाकून ठेवून मग त्याला अर्ध आधी तळायचं, अर्ध नंतर तळूया, असं करू नका. ह्याला एका बॅचमध्ये सगळं फ्राय करून घ्या आणि खाऊन घ्या. आता हे बघा, आपले छान असे गरम गरम पकोडे बनवून तयार झाले, सोबत मिरची पण तळली आहे मी. आता ना याची कुरकुरीतपणा तुम्हाला दाखवायला याची स्क्रॅच टेस्ट मी केली नाही, कारण जसे हे तळून प्लेटमध्ये पडत होते ना, आमच्या घरचे 2 मेंबर्स आहेत जे हाताने घेऊन सरळ तोंडात, त्यामुळे ते उरलेच नाही. त्यामुळे फक्त फोटोपुरतं जेवढे उरले तेवढ्यात मी फोटो काढला, बाकी तर सगळे पोटात गडप झाले. आता हा आपला गरमागरम सूपसुद्धा आपण सर्व करून घेऊया. मस्त झालेला आहे, बघू शकता तुम्ही, आणि प्यायला एक फार छान लागतो आणि फुल ऑफ विटॅमिन सी आहे आणि त्यात भाज्या टाकल्या त्यामुळे फायबर पण आहे आणि हा खूप हेल्दी आहे. तुम्ही हा डाएटसाठी सुद्धा यूज करू शकता. सो रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.